हाताची घडी तोंडाला बोट पण ठेवू. गिरीश सांग काय सांगितलं तू आता 2 दिवसापूर्वी 9 तारखेला नाही 9 तारखेला 9 तारखेला 10ला आम्ही तर नव्हतो कसं सांगितलं. काय गिरीश बहुतेक कुणाला माहिती नसावं. अनुपवणे काय आहे का? बायका फक्त बघतो तर बायका विचार करायला सुरुवात केली तर काय सांगितलं तू बरं काय प्रयोजन काय होतं. समय शंकर रोज सांगत होतो 7-8-10 सुरुवात तर मंगलापासूनच होते रोज. फक्त पुढं काय सांगितलं शेवटचं कोणाचं कटलं फळाचं कोणतं गाडीवाला फळ येतं बरं काय आता ती बरोबर आले तुमचं. आता थांबा त्या गोष्ट थांबा काय सांगत होता सांगितली त्यांनी हिंट देण्यासाठी तुम्हाला फक्त काय झालं मग कचऱ्याची ती गोष्ट नव्हती त्याच्या आधीच्या दिवशी काय झालं गोष्टीचं तात्पर्य काय होतं. थांबा लागा थांबा म्हणतो तर बाय नाही सर आणि अवघड होतं. शांती हा बरं करेक्ट. काय माहिती बरं कळलं म्हणजे काय झालं तात्पर्य काय झालं. सेवा कुबेरायचं विचारलं की त्या सांगितलं की त्या दिवशी कशासाठी पूजा केली ही तर आठवत आहे ना. पापाचा नाश करण्यासाठी धर्म मिळालेला नाही. पापाचा नाश असंख्यात जीव करतात. असंख्यात ज्यांना जैन धर्माची माहिती नसेल ना अशी जीव सुद्धा तिर्यंच्या गतीतले मनुष्य गतीतले नरक गतीतले देवगतीतले पण मनुष्य आणि तिर्यंच्या गतीतले. तिर्यंच्या गतीमध्ये मनुष्यामध्ये तर संख्यात आहे सांगितलंय ना. मनुष्यांची संख्यात आहे जास्त नाहीत माणसं. आणि स्वर्गात देवाची संख्या किती असंख्यात देव आहेत. असंख्यात किती आणि देव मरतेत किती असंख्यात आणि जन्मतेत किती असंख्यात. मग आता माणसात तर संख्यातच आहेत. ते मरून देव झाले तर संख्यातच पण असंख्यात देव जन्मणार आहेत. मग कुठून जन्मतात. तिर्यंच्या गतीची संख्या जर बघितलं तर म्हणजे पंचेंद्रियाच्या अपेक्षेने बघितलं संज्ञी तर असंख्यात आहे. तशी अनंत जीव आहेत तिर्यंच्या गती निगोदाच्या अपेक्षा. पण एकेंद्रिय द्विंद्रिय म्हणजे आता पुढं जर स्थावर काही वगैरे घेतली
प्रत्येक वनस्पतीपासून पुढे तर ते सगळे असंख्यात येतात. असंख्यात. आणि त्याच्यातले पण आता स्वर्गात जाणारे असंज्ञ आणि संज्ञ, असंज्ञ पण जातात ना स्वर्गात. मग असे असंख्यात तिर्यंश धर्माच्या अभावामध्ये सुद्धा सहज मंद कषायाच्या निमित्तात पुण्यकर्माला बांधून स्वर्गगती म्हणजे देवगतीला प्राप्त होतात. मग आपण पण इथं येऊन हे सांगितलं ना, जैन धर्मासारखा धर्म मिळाल्यानंतर केवळ पापाचाच नाश करणं एवढाच उद्देश लक्ष साध्य ठेवलं तर मग काय, धर्म न करणारे आणि करणाऱ्यांमध्ये फार काही फरक नाही. आणि इतर लोक पण आपण वर्तमानात पाहतो धर्माची कार्दन करते आणि ते पण मरून स्वर्गात फक्त जैन जाणार असं नाही. आपण काय विशेष त्या ठिकाणी एखादी गोष्ट प्राप्त झाली तर त्याचा विशेष उपयोग केला पाहिजे. विशेष प्राप्त झालंय, सामान्य नाही, विशेष धर्म आहे हा जैन धर्म, की ज्याच्या निमित्तात संसाराचा कायमसाठी नाश केला जाऊ शकतो. जन्म मरणाचं जे चक्र चालू आहे ते थांबवू शकतं कायमसाठी, असा धर्म आहे. आणि आजही तसं होऊ शकतं. सम्यक दर्शन प्राप्त झालं तर आजही जन्म मरणाचं चक्र थांबवू शकतो. सम्यक दर्शन प्राप्त करण्याची पात्रता वर्तमानामध्ये आहे. म्हणजे आपलं नशीब असं आहे ना की हा जो 5वा काळ चाललाय तो कोणता आहे? हुंडा अवसर्पिणीच. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असं त्याचं नाव अवसर्पिणी. 6 काळ आहेत ना बरंच क्षेत्रात. आणि उलट गेलं तर 6, 5, 4, 3, 2, 1 तर त्याला उत्सर्पिणी म्हणणार. बरोबर. मग उत्सर्पिणीच्या 5व्या काळात धर्म असतो का? उत्सर्पिणीचा 5वा काळ, आत्ता 5वा चालू आहे अवसर्पिणीचा, 4थ्या नंतर 5वा आला. आता परत येणार उत्सर्पिणीचा 5वा, तो 6व्या नंतर 5वा येणार. बरोबर. मग त्या 5व्या काळात धर्म असेल का? हा, कारण आता 5वा काळ हा संपेल तर धर्म संपणार. 5व्या काळाच्या अंती आपण पाहिले एक मुनी, आरिका, श्रावक, श्राविका, शेवटी तो राजा हातातला आहार कर म्हणून त्या ठिकाणी घेणार. तर तिथं ते मुनिराज अंतराय करणार आणि सल्लेखना साधून ते जीव स्वर्गाला जातील असं सांगितलं. त्यानंतर धर्म संपला. मग परत 6वा काळ 21,000 वर्षाचा येईल. काय नाही, तिथं जन्मणारे जीव तिर्यंश नरक गतीतून आणि मरून तिर्यंश नरक गतीमध्ये जाणाऱ्या धर्म म्हणून काय असणार नाही. है ना. तिचा प्रेक्षण्याचा म्लेंच खंडच होऊन जाणार हा. तसे 6 खंडामध्ये 5 म्लेंच खंड आणि 1 आर्यखंड असतो षटखंडामध्ये मध्ये. आणि म्लेंच खंडामध्ये म्हणजे धर्म नसल्याच जमा. असं मग इथं पण भरत क्षेत्रामध्ये आर्यखंड म्हणतो ना आपण, तुम्ही अभिषेक करताना. मग राहणार नाही ना हे आर्यखंड सगळे मुलीं सोबतच आचरण, धर्मच नाही म्हणजे झालं विषय समज.
मग झाले ते 21,000 वर्ष, परत येणारे 21,000, 42,000 वर्ष तर काही नाही. आणि परत 5व्या काळाचे 21,000 वर्ष, म्हणजे किती? 63,000 वर्ष. आणि आपण बघितलंय पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आदिनाथ भगवंतांच्या निमित्तात धर्म तीर्थाची प्रवृत्ती झाली. जेव्हा त्यांची दिव्यध्वनी फिरली तिथून धर्मतीर्थाची प्रवृत्ती. तोपर्यंत धर्म, स्वर्ग, मोक्ष, म्हणजे मोक्ष हा काय प्रकार माहिती नाही, तत्व हा प्रकार माहिती नाही. तत्व काय, वस्तूची व्यवस्था काय, हे काय प्रकार नाही. मग आदिनाथांनी गृहस्थ असताना शिकवलंच नाही काय धर्म? नुसतं व्यवहार शिकवला काय शिकवलं? काय तरी मला तीर्थंकर झाल्याशिवाय, दिव्यधनी फिरल्याशिवाय तिथूनच सुरुवात होती. तर या अगोदर काय शिकवणार धर्म? तीर्थप्रवृत्ती कुठून होणार? दीक्षा नाही, दिव्यधनी फिरल्यानंतर असं असतं ना. बरं, असं म्हणजे सांगायचं काय, येणारा जो 5वा काळ असेल परत, त्यावेळेस धर्म नसणार. कारण तिथं श्रेणिक राजाचा जीव, पहिले तीर्थंकर महापद्म होतील, तिथून धर्मतीर्थाची प्रवृत्ती पुन्हा सुरू होईल. सांगणार कोण राहणार नाही ना त्या पुढच्या काळामध्ये. आता परंपरेनं आलंय तर महावीरानंतर परंपरा 2,500 वर्ष आपण जवळ तर अजून 21,000 वर्ष म्हणजे शेवट 18 अजून ना 17,500 वगैरे काय असतील. म्हणजे परंपरेने आज आपल्यापर्यंत धर्म पोहोचलाय, पुढे तर पोहोचणार पण नाही. त्यावेळेस तर काय सम्यक दर्शन नाही, काय विषयच. आज सम्यक्त्वाची प्राप्ती करून घेण्याची योग्यता. म्हणजे सम्यक दर्शन होणार तीर्थंकरांचा उपदेश झाल्यानंतरच की, नाहीतर मग ते 4,000 राजे भ्रष्ट कशाला झाले असते? जर त्यांना सम्यक्त्व सहित व्रत धारण केली असती तर आदिनाथांबरोबर दीक्षा घेतलेले राजे काहीच माहिती नाही ना, त्यांनी तर मौनच घेतलेला आहे. असं झालं तर हे सम्यक्त्व प्रगट प्राप्त होणार उपदेशपूर्वकच की, म्हणून अमृत सांगतो. धर्मोपदेश हेच अमृत आहे. सांगायचं काय तात्पर्य की, मिळालं आज ही संधी 5व्या काळात ऐकायला मिळाली, तर याचा उपयोग आपल्या अनंत संसाराचा नाश करण्यासाठी केला गेला पाहिजे. तात्पुरते इंद्रिय सुख नको, म्हणजे स्वर्गातलं इंद्रिय सुख मिळेल पापाचा नाश करून, पुण्याच्या निमित्तात जे काही केलं जाईल. स्वर्ग तर काही एकदा मिळालं का? त्याच्यापूर्वी आम्हाला स्वर्ग, देवगती किती वेळा मिळाली? अनंत वेळा देवगती मिळाली, एकदा नाही मिळाली. देवगतीतले आपण देव होऊन तिथले सर्व भोग भोगलेत अनेक वेळा. पण परत तिथून कुठं तिथून मोक्षाला थोडंच जातं. तसं इथं पण समजा ना, आज तुम्हाला जरी त्या देवगतीतलं सारखं सुख असलं, बाहेरून सगळी अनुकूलता असली, तसं जसं ते देवगतीतले देव तिथून मोक्षाला जात नाही, तसे आज आपण मोक्षाला जाणार नाही. तिथून खालीच येतात ते. तिथलं सुख भोगणारे जीव, त्यांची गती काय होणार? असंख्यात देव मरणार तर तिर्यंच्यात जास्त होणार, आपण पाहिलंय. कारण मनुष्य संख्यातच आहेत, तर मरतील तर ते जास्त तिर्यंच्या गतीमध्ये जाणार. देवगतीतले देव संक्लेश परिणामाच्या निमित्तात सगळं जे काही मिळालेलं वैभव आहे ते सगळं सोडून जायचं, त्याच्यात जास्त दुःख असतं, त्रास असतो. जे प्राप्त झालेलं वैभव आणि त्याच्यामध्ये असणार आमचा मोह, ते मी, ते माझे, अशा प्रकारची दृष्टी, त्याला मिथ्या दृष्टी म्हटली. अहम येदमहम, मी त्यांचा, ते माझे, अशी जी दृष्टी, त्याचं नाव मिथ्या दृष्टी.
अज्ञान म्हटला जातो. आणि मग तत्वज्ञान करून घेण्याची संधी, संसरणात जाण्याची संधी होती तिथं, पण वेळ कशात घालवला? विषय भोगण्यामध्ये कसा काळ जातो कळतो का? रविवार टू रविवार किती वर्ष गेले आयुष्यातले कळतंय का? अमिताभ बच्चनचे 81 झाले माहिती आहे तुम्हाला? होत तसं 81. मग वेळ जातो, जाणार आहे, ती काय थांबत नाही. मग आपण आपल्या जीवनात पण बघितलं तर चाललाय वेळ, आपला पण चाललाय, करतोय काय? म्हणजे इथं सुद्धा जे काही मिळालं त्याच्यामध्ये म्हणजे वेळ असा जातो की आपल्याला लक्षात येत नाही. जसं तिथं स्वर्गातला वेळ कसा जातो आणि भोगाचा भोग जसं आपलं तरुणपण कसं गेलं कळत नाही, म्हातारपण जाता जात नाही, पण तरुणपण कुठं गेलं शोधत राहतो. जसं ध्यान शिबिरातले 10 दिवस जाता जात नाही, जे बसलेत ते त्यांना माहिती आहे ना, रोज मोजावं लागतं तिथं. बरोबर आहे का? उल्हास 2009 नंतर बसला नाही सांगितली तुम्हाला, इतकी भीती बसली त्याला त्या ध्यानाची, नकोच म्हणतो तिथं. काय नाही, 10 दिवस काय न स्वाध्याय करता वगैरे म्हटल्यावर काय प्रवचन नाही, काय भोग नाहीत, विषय इंद्रिय विषय नाहीत, काय मग वेळ कसा जाणार? मग तिथला एक मिनिट म्हणजे फार मोठं. आणि विषय भोगातला जाणारा काळ, सागराचा काळ असाच निघून जातो. सागर म्हणजे असंख्यात वर्षांचा काळ असाच निघून जातो भोग भोगण्यात. आणि मग ते भोग भोगता भोगता काय होतंय, काय अडचण काय? त्याच्या प्रतीचा मोहाचे संस्कार दृढ होत जातात आणि मग ते सुटताना दुःख होतं. बाकी काय नाही. म्हणून सांगतोय काय की त्या मनुष्याने सेवा जी केली, आपण बघितलं ना, ती सेवा करत असताना पहिल्यांदा अभिप्राय काय ठेवला? मंदिराची साफसफाई करतानाचा अभिप्राय काय? गरीब आहे तर धनवान व्हावं असा अभिप्राय. मग आपल्याला देवदर्शन करताना आपण संसारी आहे तर मुक्त व्हावं असा अभिप्राय होतोय का? तो गरीब होता म्हणजे त्याच्याजवळ धन नाही, तर त्याची भावना झाली धनवान होण्याची. मग आपण रोज देवदर्शन करताना आपल्याला ही भावना होते का की मी गरीब आहे? गरीब म्हणजे संसारी आहे, दुःखी आहे, आणि हे देव म्हणजे मुक्त आहेत आणि सुखी आहेत. मग जसं दरिद्री व्यक्तीला धनवान होण्याची भावना, तसं संसारी दुःखी व्यक्तीला देवाचं दर्शन करत असताना भावना ह्या व्हायला नको? कधी होत आहे, कधी व्हायचं म्हणजे प्रश्नच येत नाही. देव त्या दृष्टीतनं बघायचं काही विषयच येत नाही. भगवंतांना सुखी बघण्याचा विषयच येत नाही. म्हणून सांगितलं बाबा भगवान पारमार्थिक सुखी आहेत असं आपण पाहत नाही, म्हणून आपण त्यांची क्षमा मागत नाही, त्याबद्दल प्रतिक्रमण करत नाही. हे भगवान तुम्ही मला पारमार्थिक सुखी वाटत नाही. काय विचार बरं आहे का? पारमार्थिक सुखी भगवान भासित होत नाही, त्याबद्दल प्रतिक्रमण करायला पाहिजे का नको? का मला भगवान देव खरे सुखी वाटत नाहीत म्हणून? देव वाटतेच सुखी. म्हणजे म्हणू आपण, पण हृदयातून येणार नाही ना, आतून येणार नाही ते.
सुखाची प्रतीती की हो देव सुखी आहेत. कारण दर्शन करण्याची पद्धती तिथं म्हटलं ना, जाताना पद्धती काय, इंद्रियाच्या आश्रयाने आणि इंद्रिय विषय हो जेवढं कळतंय त्या दृष्टिकोनातूनच दर्शन करणार ना. आणि ते पण जड सांगितलं देवाला पण पहिली क्षमा मागा की प्रतिक्रमण करा की तुम्हाला मी जीव मानत नाही, शुद्ध आत्मा मानत नाही, आपल्याला ते जीव म्हणून भासित होत नाहीत. जीव नाही तर ते सुखी कुठून कसे, आणि मग मी तर सुखी कसा होणार. ते जर जीव मानलेच नाही आणि सुखी मानलेच नाही तर मी पण जीव बनणार नाही आणि मी पण सुखी होणार नाही. माझं दर्शन मग संसाराचा नाश करण्यासाठी आणि मोक्षाच्या प्राप्तीसाठी होणार नाही. दर्शनाच्या पाठीमागचा उद्देश तेवढाच पाहिजे, सम्यक दर्शनासाठी दर्शन पाहिजे. नुसतं डोळ्याने दर्शन करून होणार काय, डोळ्याने काय दिसणार, त्या दर्शनाने होणार काय, त्याने पण होईल करायचं झालं तर. करायचंय ज्याला ज्याला आपलं साध्य सिद्धच करायचंय त्याला काही निमित्त चालतं. म्हणून सांगितलं की वेदना असोत, जाती स्मरण असोत, वेगवेगळी कारण दिली ना, देवाचं दर्शन असोत, अशा वेगवेगळ्या निमित्तात सम्यक दर्शनाची प्राप्ती होते ज्याला करायचंय. त्याला तो असं शोधत नाही, म्हणजे निमित्तावर नाही डिपेंड राहत. बस कोणतंही निमित्त मिळो त्याच्यातनं साध्य सिद्ध करायचंय ते सम्यक दर्शनाचं. आणि आपल्याला चांगली निमित्त मिळाली, नरकासारे नारकी जीवांसारखे निमित्त नाहीत तर वर्तमानामध्ये, म्हणजे भयंकर वेदना ज्या असते तिथं नारकी जीवांना तसे तर निमित्त नाही आहेत की ज्याला निमित्त करून आपण सम्यक्त्व करू. प्रतिकूलतेमध्ये होणं कठीण, भयंकर कठीण. आमच्या बाईला विचारा, कळतंय बाईचं काय, म्हणजे जेव्हा बाईची वेदना, ते हार्ट फ्रॅक्चर झालंय, ते पाय वाकडा होतो सरळ करताना काय होतंय, आणि मग ते वेदना मला 2-4 लोकांनी येऊन माझ्याजवळ येऊन सांगितलं वेदनेबद्दल. बरं का, सम्यक दर्शनाबद्दल येऊन कोणी सांगत नाही, पण म्हटले माझा हात मोडला होता का काय झालं असेल, काय फ्रॅक्चर झालं असेल, भयंकर वेदना म्हटली. म्हणजे त्यांनी सांगितलं मला, म्हटले माझे पतिदेव सांगत होते मला आर्यंत सिद्ध म्हणा, स्वाध्यायाला येणार आहे बरं का. कारण त्यांनी मला झाल्यावर तो प्रश्न विचारला होता शास्त्र झाल्यावर, की ते मला म्हणत होते आर्यंत सिद्ध म्हणा आणि मी म्हणत होती की डॉक्टरला बोलवा. एवढं फरक. मग आता त्या नवऱ्याला भाव काय होत असतील, नवरा तरी येत नाही बरं का शास्त्राला समजून. आणि आता तो सांगतोय की एवढं दुखतंय तर तो आता आर्यंत सिद्ध म्हण, आर्यंत सिद्ध म्हण. आणि ती काय म्हणते, तसलं काय, डॉक्टर बोलावा, हे दुखणं थांबवा पहिल्यांदा. मग प्रश्न होता, मग माझं श्रद्धा सम्यक आहे का मिथ्या, असा प्रश्न होता. सांगायचं काय की सम्यक दृष्टी असला म्हणून नाही, त्याला वेदना होणार नाहीत असं नाही. कर्माचे उदय प्रबळ असताना लक्ष्मण राम आपण घटना बघतोच की 6 महिने शोक करतोच की राम सुद्धा. बलराम नारायणाच्या वियोगामध्ये किती दुःखी होतो, 6 महिने त्याला त्रास होतो. किती जण समजावून सांगितलं तरी समजत नाही, हे आपण ऐकलं किती वेळा. म्हणजे होतं असं सांगायचं, म्हणजे ज्ञानीला सुद्धा होऊ शकतं, तर अज्ञानीची काय कथा. दुसरं एक जण त्यांनी सांगितलं, म्हणले आमच्या मुलीचा हात मोडला, आणि त्यांचा नाही मोडला. काय मुलीचा मोडला, तर ते म्हटले कसल्या वेदना होत होत्या. आता आपण त्या वेदनेचा अनुमान करतो ना की बाबा तिथं कसं होतं.
दुःख, त्रास. मग आता तिथं आर्यन सिद्ध सांगा, तर तू जीव आहे, शरीर नाही सांगा, काही सांगा. संस्कार जर नसतील, ते सांगितलं जात असताना, आणि सांगणाऱ्याचे परिणाम तेवढे नाहीत वर्तमानामधले जीवनधर कुमारा एवढे, की जेणेकरून त्या वेदना विसरल्या जातील अशा पद्धतीने सांगा. नुसतं नमकार मंत्र सांगा, नमकार मंत्र आपलं नमरण जाणं असं नाही. सांगणाऱ्याच्या परिणामाची इतकी विशुद्धी की त्या विसरलं गेलं पाहिजे. समोरच्यांचं जे काही वेदना आहे, दुःख आहे, त्रास आहे, पेन किलर दिल्यासारखं डॉक्टर देतात की विसरवणं म्हणजे दुःख होतंय, त्रास होतोय तर पेन किलर देते, तेवढंच. मग आपला नमोकार मंत्र सुद्धा पेन किलर व्हायला नको. आणि सगळ्यात उत्कृष्ट पेन किलर कोणतं? बाहेरची गोळी घेऊन तुमचं पेन तुम्ही दूर करताल, पण नमोकार मंत्र एसौ पंचनमो यारो सौ पाव पण असं. मंगलाचरण म्हणजे नमोकार मंत्र सर्व पापाचा, सर्व दुःखाचा नाश करणार. मग आपण त्या मंत्राचं स्मरण, आणि किंवा आपण एखाद्याला ते सांगताना किती परिणाम बनते. भाव त्याच्यामध्ये असतील तर समोरचा तो ग्रहण करेल, आणि त्याच्या परिणामाची अशी विशुद्धी होईल की त्या वेदना सहज विसरल्या जातील. परिणामाची विशुद्धी झाली तर त्या जीवाचं कल्याण होतंय. बघतो तो कुत्रा स्वर्गात देव होतोय. त्याला नमोकार मंत्र शब्द तर कळत असतील, कधी ऐकलेत का? आणि त्याला भूक लागलेली, खातोय, आणि त्याच्या तिथं मार बसलेल्या काट्यांचा, मरणासन्न झालाय, किती वेदना असतील. आणि अशामध्ये तो नमोकार मंत्र देतो जीवनधर कुमार, तर तो कुत्रा स्वर्गात देव होतोय. त्याला नमोकार मंत्र कळत असेल? नाही. अंजत स्वराला नीट माहिती नव्हता. तर आनम पानम कछ नाही जानम स्थिती वाक्यम प्रमाणम असं म्हटलं नाही. ते विशुद्धी एवढी होती की बाबा त्या शेडजीचा हा मंत्र 100% त्याच्यावर विश्वासाची विशुद्धी येते. म्हणून सम्यक दर्शनाला महत्व आहे. जिथं सम्यक दर्शन आहे तिथं सतत विशुद्धी राहते. एवढी अशुद्धी किंवा संक्लेश होत नाहीत की जेणेकरून त्याच्यात 3 गती होतच नाही. कारण 3 गतीचा बंदच होत नाही. तुम्ही कर्णाने वाचला असेल तर त्याच्यामध्ये सांगितलं 4थ्या गुणस्थानावरती जीवाला तिर्यंच, नरक आणि मनुष्य गतीचा बंदच होत नाही. बोला, त्याने पाप केला तरी बंद होत नाही. पाहुणे, जादू आहे त्याचं. त्या ठिकाणी काय म्हणायचं, बंद इच्छुद्धी पहिल्या 3ऱ्या गुणस्थानातच बाकीच्या 3 त्या गती आहेत ना, त्यांची बंद इच्छुद्धी अगोदरच होऊन जाते. सम्यक दर्शन प्राप्त झालं, नियमानं त्याला काय पण करू देत नाही. ओ भोगमिंदे दव्वाणमचे दणाणमिदराणम जंकुनदी संमदिठ्ठितम सव्वम निज्जर निमित्तम, असं आचार्य कुंद म्हणतात. निर्जरा अधिकाराची पहिलीच गाथा आहे. ओ भोगमिंदे दव्वाणमचेदणाणमिदराणम, चेतन अचेतन इंद्रिय विषयांचा भोग भोगत असताना देखील जंकुनदी संमदिठ्ठितम सव्वम निज्जर निमित्तम, हे सगळे चेतन अचेतन पदार्थाचे विषय भोग भोगत असताना देखील त्या सम्यक दृष्टी जीवाची निर्जराच होत राहते. आणि निर्जरा होते परिणामाच्या विशुद्धीने. हे सम्यक्त्व बरोबर आहे तर त्या ठिकाणी ती निर्जरा होते, म्हणजेच विशुद्धी राहते. इतकं त्या सम्यक दर्शनाचं महात्म्य आहे. तसं बघितलं तर असं सम्यक दर्शन नको आपल्याला, ज्यामुळे आपल्याला मनुष्य, तिर्यंच, नरकगतीचं दुःखच प्राप्त होणार नाही, होणारच नाही. असं सम्यक दर्शन तर नको का? त्यासाठी पुरुषार्थ नको का?
म्हणजे चर्चा आपली चालली विशुद्धीची. नमोकार मंत्र म्हणत असताना विशुद्धी, स्वाध्यायाला आल्यानंतर विशुद्धी, देवदर्शन करताना विशुद्धी. परिणाम चांगले जर झाले नाहीत तर आपला धर्मच होत नाही. धर्म विशुद्धीचं नाव आहे. अधर्म संक्लेश परिणामाला अधर्म म्हटलं आणि विशुद्ध परिणामाला अधर्म म्हणते. आमचे परिणाम देवदर्शन करताना, स्वाध्याय करताना विशुद्धच होणार नाही, तर मग आपल्याला धर्म होणार कुठून? धर्मसंचय. चर्चा काय? सेवा करताना म्हणजे सेवेचा अर्थ काय? शास्त्र ऐकायला आलं म्हणजे धर्मसेवा आहे. शास्त्र सांगतोय म्हणजे धर्मसेवा आहे. सेवा म्हणजे केवळ झाडलं पुसलं पाहिजे असं थोडंच आहे. 12 प्रकारची तप असो, 6 कर्तव्य असो, जेवढा काही 12 प्रकारचा संयम असो, सगळी सेवाच आहे धर्माची. पण ती सेवा केली जात असताना, होत असताना परिणामाची विशुद्धी महत्वाची आहे. त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे आपल्याला लक्षात पाहिजे की हे कशासाठी करतोय. आचार्य तर सांगते, म्हटलं आजपर्यंत आपण केला तो धर्म कोणत्या हेतूने केला? सगळेजण धर्म करतायत ते कोणत्या उद्देशाने करतायत? सद्दह दिय पत्ते दिय रोचे दियत पुनोय फासे दि धम्मम. भोग निमित्तम न दुःखम मखय निमित्तम. जो काही जेवढा काय जेव्हा केव्हा धर्म केला, उद्देश काय राहिला? केवळ भोग. भोगाशिवाय दुसरा काहीच त्या ठिकाणी लक्ष नाही. लक्ष कसं राहणार कसं आपलं भोग सोडून दुसरीकडे? कारण मला तेवढंच भोग म्हणजे सुख. सुखाची व्याप्ती आम्ही भोगाबरोबर लावलेली असणार. काय सुरेश? कोणाबरोबर आहे सुखाची व्याप्ती? धर्माबरोबर आहे का भोगाबरोबर आहे? कोणाबरोबर आहे? मग हे ब्रह्मचर्य व्रत घेतो का? वय वर्ष किती असं जर म्हणलं कठीण आहे, फार कठीण आहे. अभ्यास कसा पाहिजे कसा म्हणून ऐकताना नीट ऐका, याच्यासाठी लक्ष द्या म्हणतो. तुम्ही येऊन असं बसतो सांगतो आणि मग मला माहित असतं काय लक्ष नाही आहे तुमचं म्हणून. मी काय सांगतोय, सुरुवात कुठून करतोय, मग विषय असे इकडून तिकडे जाते परत. बाग काय नाही तुमच्या निमित्त सांगायचं मला जे काय ते राहून जातं. सुरुवात तुम्हाला काय वाटतं म्हणजे असे टाइमपास म्हणून सुरुवात करतो का? सुरुवातीलाच बरोबर सांगितलेलं असतं, नंतर काय नाही, नंतर तुमचं कर्मणूक असतं. सुरुवातीची जी काही 4-5 वाक्य आहेत ना त्याच्यातच सगळं तत्व असतं आणि त्यावेळेसच तुमचं लक्ष नसतं किंवा तुम्ही नसता इथं बघायला. तसं बघितलं पहिले 10-5 मिनिटं तेवढंच बरं का. म्हणजे मी सांगतो, मीच सांगतो, मला माहिती आहे मी काय करतो. पाहून तुम्ही आता समजू नका मला कळत. पण तत्वाची विराधना होऊ नये म्हणून असं सांगावं लागतं परत. कारण सांगितलंय तसं म्हणजे सगळे शास्त्र मी वाचले, त्या शास्त्रात हे दिले तत्व सगळ्याला सांगायचं नाही असं सांगितलं. आचार्यांनी सांगितले तत्व जिज्ञासू असेल तर सांगा, नाहीतर मग दोघाला पाप लागेल. तुम्हाला पण सांगताना आणि ऐकणाऱ्याला. सांगणाऱ्याला का लागणार? सांगणाऱ्याला लागेल का नाही पाप? एखाद्याला तत्व समजत नाही त्याला मी तत्व समजावून सांगतो तेव्हा त्याला पाप लागेल का नाही लागेल? काय नाही तुझं आहे का? सांगणाऱ्याला लागते, आम्हाला नाही पण सांगणाऱ्याला नक्की लागेल. म्हणजे तुम्हाला का लागणार सांगा?
हेतू पाहिजे ना तुझ्या पाठीमागचं कारण काय सांगणाऱ्याला लागतंय म्हटलं तर तुम्ही हो म्हटलं लागतं. पण मी तर तत्व सांगतोय ना, तत्व सांगतोय, मग तत्व सांगणाऱ्याला का पाप लागतं? का मग नाही लागत असं तरी म्हणा. मग ऐकणाऱ्याला लागतं, सांगणाऱ्याला नाही. हा समोरच्याची नाही, मी सांगतोय ना. हा आणि तरी सांगितलं. हा म्हणजे फुकट गेला तर काय बरोबर असं पण म्हणजे उलट ग्रहण करू शकतो तत्व, हेही कारण होऊ शकतं. संक्लेश होऊ शकते जेव्हा तत्व सांगतोय मी आणि समोरचा तुम्ही ऐकत नाही, राहुल तुम्ही, त्यावेळेस मला काय होणार? मी एवढं चांगलं सांगतोय तर तत्व सांगतोय आणि तुम्हाला एवढं कळत नाही, नीट ऐकावं म्हणून काय सांगतोय ते समजून घ्यावं. संक्लेश होते, बाकी काय. जेव्हा आपल्याला कळलेलं तत्व आपण समोरच्याला सांगतोय, समोरच्यांची ती तयारी नाही आहे, ग्रहण करण्याची योग्यता नाही, पात्रता नाही, तर होणार काय परिणामामध्ये? संक्लिष्टता. संक्लिष्टता पापबंधाचं कारण आहे, सांगितलं तुम्ही. म्हणून तत्व सांगायला लागल्यानंतर योग्यता पण म्हणून पाहिली जाते किंवा ग्रहण करण्याची. म्हणून पहिल्यांदा प्रथमायोग महाराज सांगायचे, गोष्टी सांगायचे, जाती स्मरण, जे काही तुमचे पूर्वभव वगैरे सांगितले जायचे, ज्याच्यातून त्यांना एक प्रेरणा मिळायची धर्म करायची. जितका प्रथमायोग वाचलं त्याच्यामध्ये काय पूर्वभव, प्राय पूर्वभव विचारले जायचे. तिथं काय झालं, म्हणजे असं का झालं माझ्या जीवनात, जे दुःख आहे त्या दुःखाचं कारण काय, असे दुःख घेऊनच तिथं बसलेले असायचे. अनावधी मनपर्यंत ज्ञानी कोणीतरी असणार ते मुनिराज, आणि मग तिथं बसून ते सांगणार सगळ्या गोष्टी, की तू मागच्या जन्मामध्ये कशी कशी पापे केलेली होती, कोणती कोणती पापे केली होती की ज्याचं फळ आज हे भोगतोय. मग ते महाराजांचं वचन ऐकून त्या सगळ्या घटना स्मरण झाल्यानंतर मग पुढे ते तत्व ग्रहण करून तिथं व्रत ग्रहण करायचे लोक. अगोदर तत्व पण नाही, आधी व्रत घ्यायची. तसं पण होतं. त्यांना कळायचं की माझं किती मोठं पाप होतं, मी किती मोठा संयम किंवा पाप केलंय आणि त्यामुळं आतापर्यंत आत्ता हे सगळं फळ भोगलंय. आता याच्या पुढे मला नको, तर महाराज मला पहिल्यांदा नियम द्या. प्रवचन ऐकल्यानंतर लोक नियम घेऊन जायचे, माहिती आहे? बघतोय का माझ्याकडे? बघितलं नंतर नाही मिळा सकते घेऊन दाखव बाहुबली भरत, तुम्हाला एक मोठा वेळा जाऊन दिला लाव, आपण बघायचं का? नाही आमची हार सबसे कोण नाही मिळवू शकत नजरा. कोण? ज्याच्या मनामध्ये नाही मिळवू शकत. म्हणजे ऑटोमॅटिक आहे ते, कोणी बनवलेलं नाही, व्यवस्थाच अशी आहे, सहजतेने आपोआपच. तेवढा कॉन्फिडन्स नाही, राहू शकत नाही ना त्या जीवाच्या ठिकाणी. आत्मविश्वासाचा अभाव असं होतं. म्हणून तत्व समजून घ्या. धर्म मिळाला तर आपल्याला इथं पुन्हा रद्दी गोळा करण्यासाठी नाही हा धर्म. जशी ती गाडी रद्दी घेणार तसं रद्दी घेणारा आला तर रद्दी त्याला देऊन तर टाकली पाहिजे. भंगार जे काय असतं घरामध्ये, काय म्हणतात ते सगळं द्यायचं असतं ना, देऊन टाकायचं असतं. मग काय रद्दी काय, भंगार कोणती गोष्ट आहे, स्क्रॅप घरामधलं काय, ते ठेवून तर होणार काय? ते दिलेली चांगली, तसं आपल्याला समजलं पाहिजे काय रद्दी काय. आणि वेळचे वेळेवर वेळचे दिलेलं बरं, हे
विकार, विभाग, संसार शरीर भोगीचं विरक्तीच ना, ती काय ठेवण्यासारखी नाही, देऊन टाकली पाहिजे वेळचे वेळ, असं असतं ते. तत्वश्रद्धानासाठी या गोष्टी अनिवार्य आहेत म्हणून म्हटलं. मग आज अवधी ज्ञान म्हण पर्याय ज्ञान नाही म्हणून तर इकडच्या तिकडच्या छोट्या छोट्या जे काही प्रसंग घडते ते समोर ठेवले जाते, पण आपण ते आपल्या जीवनाशी जोडून पाहत नाही, त्यामुळे आपल्याला ते त्यांचा आहे, आपला संबंध नाही, म्हणून आपण त्याच्यामध्ये जास्त गंभीरतेने विचार करून आपल्या जीवनातलं ते जे काही दोष आहे ते दूर करण्याचा प्रयत्न होत नाही माझा. वाया घालवू नका असं सांगायचं. धर्म मिळाला तर केवळ बाहेरच्या लौकिक भोगासाठी नको, धर्मभोगासाठी नको. श्रद्धा, ज्ञान आणि आचरण हे भोगासाठी नको, हे आचार्य सांगतात. धर्म मिळाला आज आपल्याला कर्मक्षयासाठी मिळाले, कर्माचा नाश करण्यासाठी मिळालेला आहे. कर्माचा नाश, कर्माचा आणि केवळ पाप कर्माचा नाश करणारा धर्म नाही मिळाला. जो धर्म मिळाला तो पाप आणि पुण्य दोन्ही कर्माचा क्षय करणारा धर्म मिळाल्यानंतर मी काय करतो? लिहिला अधिकार, एक पाप पुण्य अधिकार आचरण लिहिला, त्याच्यामध्ये तुम्ही वाचा. कलश लिहिलेत सुंदर सुंदर. पाप पुण्य याच्यात काही अंतर नाही, दोन्ही समान, दोन्ही बेड्या, सगळं चर्चा आपण ऐकतो. दोन्ही बंधनच आहे, कष्टच आहे, दुःख आहे, पराधीनता आहे. त्याच्या अतीत होणारा धर्म मिळाला तर तीच काम करूयात असं म्हणायचं. म्हणजे यायचं इथं उद्देश राहिला पाहिजे कर्मक्षय, काही घटना होऊ देत, सतत त्या ठिकाणी संवर निर्जरा व्हायला पाहिजे. आलेल्या कर्माला थांबवायचंय, जुने कर्म काढून टाकायचे. आलेली म्हणजे जी कर्म उदयात येणार आहेत त्यांना आता सांगितलं होतं परवा, कोणती गाथा घेतली 2 दिवसापूर्वी, 215. काय आलं होतं त्याच्यात राहू? काय उत्पन्न जे उदय भोग आहे त्याला ज्ञानी वियोग बुद्धीने भोगतो, त्यामुळे त्याची ती संवरपूर्वक, म्हणजे त्याच्यामुळे नवीन कर्म बंद होत नाही. कारण उत्पन्न होणारे जे उदय आहे म्हणजे कर्म आहे, त्यामध्ये तर आपण राग द्वेष मोह करतो. मला मिळालेलं शरीर, त्याच्यात मला राग द्वेष आहे का नाही? मला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये मला राग द्वेष दिसून येत आहेत. शरीर असो, बाहेरचा संयोग असो, काय करतोय आपण दिवसभर? काय करतो? म्हणजे आपण त्याच्यामध्ये राग द्वेष करतो, तर नवीन बंद होतं, नवीन बंद होतं, तर नवीन उदय येणार आहेत. आचार्य सांगते वियोग बुद्धी, ज्ञानीची त्याच्यामध्ये वियोग बुद्धी आलेली आहे तर निघून जाणार आहे. नवीन मला आता त्याला निमित्त करून संस्कार पुन्हा करायचे नाहीत, नवीन संस्कार करायचे नाहीत परत. कोणते? विभावांचे, विकारांचे. सांगितलं ना ध्यान शिबिरामध्ये, तो एक विचार आहे ना. म्हणजे नुसतं पदार्थ आपण पाहत नाही, आपण जेव्हा पाहतो डोळ्याने वस्तू आपल्याला दिसतात, तेवढ्या वस्तू पाहून आपण थांबलेलो नसतो. त्याच्या संबंधी म्हटलं आपण एक तर जाणण्याची इच्छा करतो. इच्छा आहे ते इच्छा काय करतं? त्याच या संबंधी आपल्या आत्म्यामध्ये एक घर करत असतं. घरटं बांधलं जातं म्हणून सांगितलं ना, ते पक्षी जशी घरटी बांधतात तसे आपल्या आत्म्यामध्ये हे पक्षी मिथ्यात्व राग द्वेष मोहाचे घरटी बांधतात. त्याच्यात ते त्या ठिकाणी अंडी घालतात आणि तिथून त्याच्यात पिल्लं आहे ना काळांतराने बाहेर पडतात. म्हणून निवांत बसलं की ते पिल्लं चिव 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 करायला लागते. म्हणजे विकल्प यायला लागते. नुसतं निवांत बसलं तर काय ना काही विकल्प विचार झोपल्यानंतर पण येतेच विचार, स्वप्न पडतेच. कुठून? ते संस्कार. म्हणजे वस्तूला जाणताना आपण काहीतरी
राग द्वेष मोहपूर्वक जाणतोय. मग ते घरा म्हणजे आत्म्यामध्ये केलेली ही गरज, जीवामध्ये केलेले संस्कार, आणि ते संस्कार आपल्याला पुन्हा, म्हणून म्हटलं संवर पाहिजे. नवीन संस्कार करायचा नाही, वियोग बुद्धी त्याच्यासाठी सांगितली. नवीन संस्कार करू नका ना पाहिल्यानंतर. ज्या वस्तू आपण बाहेर पाहतोय त्यानंतर नवीन संस्कार केल्यावर तो संस्कार आतमध्ये परत पडून राहतोय. काळानंतर पहिलीच अगोदर आहेत संस्कार चुकीचे, पुन्हा नवीन त्या ठिकाणी ते कर्म जे काही केलं त्याला आपण माझं आणि मी म्हणून अनुभवलं तर संस्कार तोच झाला. पहिल्यामध्ये भर झाली, कमी काय व्हायचं नाही. म्हणून म्हटलं ती निर्जरा होत असली तरी निर्जरा किती, आश्रवबंध किती, आश्रवबंधपूर्वक निर्जरा होते, संवरपूर्वक निर्जरा होत नाही. खालता नळ चालू, वरचा नळ चालू, टाकी रिकामी होणार नाही. टाकी रिकामी करायची तर वरचा नळ बंद, खालता चालू पाहिजे. आपला वरचा बंदच करायचा नाही, बंदच नाही म्हणजे येणारा जो उदय आहे त्याला त्या ठिकाणी थांबवायचं, म्हणजे राग द्वेष त्याच्या प्रती करायचं, थांबत नाही, थांबणार नाही तर त्याचं फळ पुन्हा आहे ना, म्हणजे बंद होणार, फळ पुन्हा येणार आहे. आणि जुने पण थांबवा, जुने तर काढून टाकायचे, नवीन पण करायचे नाहीत. म्हणून दोन्ही गोष्टी सांगितल्या, संवर आणि निर्जरा. निर्जरा जुने त्या ठिकाणी संस्कार काढून टाकत असतं, आणि संवर पहिले जे त्या ठिकाणी आहे नवीन येणारे जे संस्कार आहेत ते थांबवत असतं. नवीन संस्कार पण थांबवा राग द्वेष मोहाचे, आणि जुने जे आहेत ते बाहेर येत असताना त्याला जाऊ द्या, येऊन जाऊ द्या. दोन्हीकडे वियोग बुद्धी पाहिजे. म्हणून त्यांनी दोन्ही गोष्टी येणाऱ्या भविष्य काळाबद्दल पण कांक्षा नाही, आणि जे पूर्वीचे येणारे जे आहेत त्याच्यामध्ये वियोग बुद्धी आहे. त्या दोन्हीमुळं त्या ठिकाणी त्या ज्ञानीची निर्जरा संवर निर्जरा होऊन पूर्ण रिकामामध्ये कर्माने रहित होऊन विकार विभाव याने रहित होऊन मोक्षपदाला अनंत काळासाठी प्राप्त होऊन जाते. हे तत्व. असं चांगलं तत्व मिळालंय आपल्याला, म्हणजे त्याचं श्रद्धान करण्यासाठी. याच्यासाठी आपल्याला शास्त्राला यायचे, संवर निर्जरेसाठी. आश्रवबंधासाठी शास्त्र नाही आपलं, आश्रवबंधासाठी देवदर्शन नाही आहे आपलं. गुरूंची सेवा आश्रवबंध नाही, संवर निर्जरेसाठी. तप संयम कशासाठी? संवर निर्जरेसाठी असावं. आणि दान आश्रवबंधासाठी नको, तिथं पण संवर निर्जराच महत्वाची आहे. दान देय मन हर्ष विषय कसं, दान दिल्यानंतर हर्ष होईल तर ते दान, आणि दिल्यानंतर सारखे जर राहिलं मनामध्ये तर ते दान शरीर. प्रयत्नपूर्वक प्रयत्न करावा लागेल, पुरुषार्थ त्याला म्हणते. काय आणि पुरुषार्थच आहे. नाही तुम्ही आल्यामुळे होतंय काय, मग परत लोकांना बसायला मी सोडणार होतो. आता तुम्ही आल्या म्हटलं 2 शब्द सांगावं लागतील ना तरी डॉक्टरला. सेवा करताय तर मी अकलूजवरून आला दिसतं तुम्ही. अम्मांचं ऐकून आला काय? चांगलं आहे. रोज अकलूजला जाते ते माहिती आहे तुम्हाला. म्हणजे पंढरपूरला आणण्यासाठी ह्यांनीच जावं. मग बायका कोण जातात का? म्हणजे त्यांना चालवतात, माताजींना चालण्याचा अभ्यास करवतायत ते जाऊन तिथे. तुम्ही जाऊन असला अभ्यास घेऊ नका अम्मांचा की अम्मा तुम्हाला काय जरी झालं, तुम्ही आजारी असला आणि तुम्हाला चालता येत नसलं तरी तुम्ही यावंच लागेल असला हट्ट जाऊन. तुम्ही अम्मा इथे राहा, आम्ही तुमच्या इथे येतो. तहानलेल्याने पाण्याजवळ जावं, पाणी विहिरीला आणू नये इकडे. नाहीतर नाही आपण जाऊया ना तिथं, थांबूया, सेवा करूया. इकडं आणण्यासाठी म्हणून नाही बरं का. काय तुम्हाला चालता येत नसलं बळजबरी करायला तुम्हाला जमतं, जेवताना जमतं तर सगळ्याच गोष्टीत जमतं. का अमोल कुमार बायकांना सगळे बळजबरी करता येते का नाही? हो म्हटलं तर काय नाही अडचण, का नाही करत नाही बायको. हे सगळ्या गोष्टी करून घेता येतात जबरदस्ती. त्यांना जरी समोर त्याला त्रास होत असला तरी ती काय नाही,
आहे ना. जसं आम्ही केलं ना तर खावा, ही व्यवहार. तसं आम्हाला तुम्हाला काय त्रास होतोय ते आम्ही काय बघायचं कारण नाही. तुम्ही चला 1 किलोमीटर का होईना पण चलात आमच्या इथं. नाही बाबा तुम्ही थांबा, तुमची साधना महत्वाची, तुमच्या साधनेतच आमची साधना आहे आणि तुमची साधना त्याचं अनुमोदन असं कृतकार्यता अनुमोदन आणि ज्या पद्धतीने मला त्यांना जे काही करता येईल पण तिथं राहून. ठीक आहे, महाराजांनी सांगितलं 12 वर्षाचं आहे, एकदा आजारी असतील, काय शिकायचं असेल, संलेखना घेतली असेल तर एका ठिकाणी तिथं 12 वर्ष राहिलं तरी काय अडचण नाही जाईल तुम्हाला. असं शास्त्र सांगते. महाराजांनी सांगितलं की मनाचं नाही, शास्त्र सांगते. मग आपल्याला लाभ घ्यायचा. जर आपण त्यांच्याजवळ पोहोचायचं का आपण त्यांना नाही, आपण सगळे स्वार्थी, आमच्या इथं चला, आमच्या गावात चला, म्हणजे आम्हाला सोपं जाते, आम्हाला संसार करता येतो. आम्हाला संसार म्हटलं भोग निमित्त, मला भोग भोगायचे म्हणून तुम्ही आमच्याकडे या. तिथं जायचं म्हटलं तर त्याग होईल, हिथं आणलं तर कळलं. धर्म भोग निमित्त. आपलं काय बंद पडायला नको ना, बरोबर आहे. तिकडे जायचं म्हणल्यावर बंद पडते. काय संसार कोणालाही संपवायचा नाही, हीच तर प्रॉब्लेम आहे. म्हणून शास्त्र डोक्यात जाईल. कुठेतरी फिक्स करा, सारखं सांगा की मला संसार संपवायचा आहे, काही करून संपवायचा आहे. म्हणून आचार्यांनी मरण आलं तरी संपवायचं. मी मरण स्वीकारतो परंतु संसार नको मला बाबा. इतकी त्या ठिकाणी त्यांनी तयारी दाखवली. ऐकथमपि मृत्वा तत्व कौतूहलीस अनुभव मूर्तेर पार्श्ववर्ती मुहूर्तम. मरण आलं तरी स्वीकारतो परंतु तत्व जिज्ञासा अशी. म्हणून बास काही झालं तरी आता नको बाबा हा संसार. समोर बघतोय आपण दुःख, आपल्या जीवनात बघतोय आपण दुःख, बघतोय सगळीकडे दुःख. आम्ही काल तिथं मुंबईला गेलतो, तिथं एक त्या ठाण्याला फिरत होतो. चांगलं एकदम असं द वॉक म्हणून एक मॉल आहे, द वॉक आहे, म्हणजे असं मोकळ्यात फिरायचं त्या मॉलमध्ये. हा, तुम्ही मॉलमध्ये जायला शिकचाल पण हे शिकवत नाही की मी मॉलमध्ये जावं. आणि तिथं एक तरुण जोडपं बसलेलं होतं साईडला आणि ती मुलगी इतकी रडत होती, तरुण मुलगी. आता मी कशाला जाऊन काय म्हणजे पण जाता जाता दिसला आणि तो मुलगा तिला सारखं असू दे राहू दे काय सांगत असेल. आता मी सगळं काय ऐकायला बसलो नव्हतो, तिथून थांबलो पण नाही. पण एक जातात फिरत असताना येताना जाताना ती दिसत होतं, ती इतकी रडत होती आहे ना. सगळं चांगलं आहे, तिचं शरीर चांगलं आहे, सगळं चांगलं दिसत होतं बरं का, असं काय आजार. पण काहीतरी कष्ट, मानसिक कष्ट, कुठली तरी कष्ट, कुणाला कष्ट. म्हटलं किती दुःखी जीव आहेत. आणि एक ठिकाणी एक जीव दुःखी नाही दिसत, येता जाता असे अनेक दुःखी जीव दिसतात. म्हटलं कुठं आहे संसार. आणि मी दाखवतो मग माझ्याबरोबर असणाऱ्यांना की बघा म्हटले काय त्यांना आहे. पण आपण बघायचं कसं, त्यांचं आपल्याला थोडं दुःख आहे, हा प्रॉब्लेम. कारण ज्यावेळेस आपल्याला नाही आहे दुसऱ्याला त्यावेळेस आपण असं मानायलाच तयार नाही. जसं जो मेलाय तोच मेलाय, मी मिळतच नाही, तसं दुसऱ्याचं दुःख म्हणजे माझं दुःख होतच नाही ना. त्याला आहे, मला कुठं काय प्रॉब्लेम आहे, त्याच्या जीवनात काहीतरी प्रॉब्लेम्स असतील, अडचणी असतील म्हणून तो दुःखी आहे. मी काय दुःखी व्हायचं कारण आहे त्याच्यामुळे. म्हणून आचार्याचा तो श्लोक पुन्हा पुन्हा इष्टोपदेश मधला चांगला वाटतो. विपत्तिमात मनोमूढ परेशाम एव नेक्षते दय्यमान मृगा किरण वन वनांतरस्थर तरुस्तवत. जंगलाला लागलेल्या आगीमध्ये त्या ठिकाणी बसलेला मधी मनुष्य आहे. सगळं जरी जंगल जळते, मधी मी जळणार आहे काय सुरेशभाई, जळणार आहे असं समजू नका. आपण नाही, आत्ता दिसतील आपल्याला बाकीचे दुःखी, पण मी पण त्याच्यामध्ये दुःखाने होरपळणार आणि मरणार. ही दिसायला पाहिजे. असं मुंडे हलवून होत नाही. हे आपल्याला जोपर्यंत आतून भासित होत नाही तर मग पुढे संसार करणार नाही, विषय भोगात रमणार नाही. निरंतर आतमध्ये ती धाराच आहे वैराग्याची. जीत लील प्रज्वलित जो वैराग्य पवन से. पहिलीच आहे ना, पहिलाच त्या ठिकाणी वैराग्य रूपी त्या ठिकाणी वारं जर घातलं नाही आपण, ही जी आज कुठेतरी पेटवायचा प्रयत्न असतो हे देवदर्शन आणि स्वाध्याय. मग तुम्ही त्याला वार तर घाला राव. तुम्हाला जर आग पेटवता आलं नाही, आम्ही आग पेटवून देतोय तुम्हाला. वारं घालणार नाही तर ती आग चांगल्या प्रकारे पेटणार कशी आणि त्याच्यामध्ये कर्म इंधन जळणार कसं. इथं ऐकतो आणि पुन्हा आपण जसं आहे तसंच.
वैराग्य रूपी वारं जरा वाहू देत आपल्या जीवनामध्ये, आणि ते वारं वाहिलं तर आपोआप ती अग्नी पेटेल चांगली, आणि त्यामध्ये काय होईल, सगळं आपलं दुःख जळणार आहे. दुःख काय प्रफुल्ल, बरं आहे का? पण वारं झाला राव, वारं थंडीच्या दिवसात आता आले समजा, त्यावेळेस पूर्वी पेटवायची का नाही, बारके असायचं, मग ती पेटवायला चांगलं काय करायचं, वारं घालायचं. तुम्ही काय पेटवताय आणि कशाला वारं घालताय? आता ते तपास, आपण कोणती अग्नी भडकवतोय आणि कशाला वारं घालतोय ना. म्हणजे तुम्ही इथं म्हणता त्याला हवा येऊ दे, आता सोडा आम्हाला बाहेर हवा येऊ दे. आणि व्यवहारात एक वाक्य म्हणत, हवा देऊ नका त्याला जास्त. म्हणजे काय हवा देऊ नका म्हणजे एखादा मुलगा रुसून बसला तर उगाच सारखं विचारू नका त्याला, आणि काय झालं काय झालं काय झालं काय झालं, कारण ते अजून हट्ट करेल, रडेल जास्तच त्या ठिकाणी, त्याचा हट्ट वाढेल, आणि आम्ही हवाच घालतोय, हवाच. दुकान जाळायचंय का? म्हणजे तिथं ते जाळताच तुम्ही, आम्ही हवा तिथंच घालत बसलो. ते वाढवायचं आपल्याला, कर्म वाढवायचं, त्याच्यामध्ये धर्म नष्ट होऊन जाईल. म्हणून चिंतन करा. ओम नमः भूप्रभूमी मनोचिंताय कृत्कार्य दानबोधन सर्व समारंभ आरंभ क्रोधमान माया लोक प्रमाद इत्यादी विभावांच्या द्वारे माझ्याकडून या भावात पूर्व खरदे शास्त्र गुरु यांचा विनय झाला. घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम अतिचार अनाचार दोषला एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत ज्या काही जीवांची हिंसा विरत्न स्वाध्याय करीत असताना घडलेल्या सर्व दोषाविषयी मी पश्चाताप व्यक्त करून क्षमा. हे माझे सर्व दोष मिथ्या, मी माझ्या अनुदेरा या सर्व दोषाविषयी मी प्रायश्चित. चैतन्य स्वरूप शांत स्वरूप राग द्वेष रहित स्वरूप ज्ञानानंद स्वरूप परमात्म स्वरूप संसार तापरहित मुक्त स्वभाव स्वरूप विसर्जन. नमो श्रीराम
जयो द्वादशां दिनवाणी